मी दिलीप उबाळे. मी बी इलेक्ट्रिकल आहे, औरंगाबादला सध्या राहतोय आणि गेल्या 10 वर्षात मी अमेरिकेत होतो माझ्या मुलाकडे. मी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर्स, ॲग्रिकल्चर ह्याच्यामध्ये माझा अभ्यास आहे. मी 2,500 कोटीपर्यंतची प्रोजेक्ट केलेली आहेत आणि मी यूट्यूबवर राजशेखर साहेबांचं बांबू नर्सरीचं बद्दल ऐकलं होतं आणि मी तिथे त्यांचं ते बघून मला उत्सुकता निर्माण झाली की मी इथं यावं आणि त्यांचा प्रोजेक्ट बघावा. आणि आज मी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये उभा आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी बांबू लावलेला आहे आणि बिना काहीही हिचकिच करता त्यांनी मला सगळं डिटेल्स दिलेलं आहे. आणि माझं एक खूप सुंदर स्वप्न आहे. ऑक्सिजन हा घेतो 24 तास आणि ऑक्सिजन देतो आणि कार्बन डायऑक्साईड घेतो, की बांबूचं एक क्लस्टर तयार करायचं. याला जगामध्ये प्रचंड मागणी आहे आणि शेतकऱ्यांना पैसा पण रोटेट होऊ शकतो. सुंदर जंगल तयार होतं, खत पण तयार होऊ शकतं ह्याच्यामध्ये. आणि त्यांनी मला पूर्ण प्रोजेक्टसाठी गायडन्स दिलेलं आहे. मी औरंगाबादच्या परिसरामध्ये एक छानसं क्लस्टर लोकांना 2-2, 3-3 एकर बांबू लावून मी मशिनरी इन्स्टॉल करून त्याच्यामधून पॅलेट तयार करून ऊर्जेची समस्या पण ह्याच्यामधून हल होऊ शकते भारताची. आणि मला हे खूप आवडलेलं आहे. यांची मदत एकदम खूप सुंदर पद्धतीची आहे आणि मी आणि माझी मिसेस खास यांचा प्रोजेक्ट बघायला औरंगाबादून त्यांच्या फार्मवर आलेलो आहे. आणि मी त्यांचं खूप अभिनंदन करतो त्यांच्या प्रोजेक्टबद्दल. आणि त्यांच्या हाताने खूप प्रोजेक्ट घडो, ते लोकांना मदत करो, लोकांचं कल्याण हो आणि आपली ऊर्जेची समस्या पण ह्याच्यामधून कंप्लीट होईल असं मला वाटतं. आणि खेड्याखेड्यातून, गावागावातून हे पॅलेट जाळून आपण गॅसिफायरच्या मार्फत घरामध्ये पण गॅस तयार करून गॅसची जी आपण हे वापरतो सिलेंडर, ते पण कमी होऊ शकेल आणि सगळ्यांना सोयीस्कर होऊ शकेल. आणि माझी ही विनंती आहे सगळ्या लोकांना की प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाने 2-2 बांबूची झाडं लावावी. ओके, थँक्यू.